ह्या एसी वाला नाही आला अजून. काही येते ह्या एसी घेऊन. किती वेळचा फोन केला ना, हो हो करून राहिला. येते का नाही येत. इथं तर सारं गरमीनं शिजून राहिलं. पंखा तर पंखाही फिरत नाही ना, हवा नाही लागत, सारी गरम वाफ मारते. काय करू, कधी एसी येते आणि काही मी एसीचा हवा खाऊतो. थांब आता मी याला फोनच लावून पाहतो. हॅलो भाऊ, एसी केव्हा आणून देता? का बस घेऊन ठेवली किती दिवसाची ना एसी. आज आणतो ना उद्या आणतो. या लवकर लवकर आणून द्या, लवकर फिट करून द्या. मला एसीची हवा खावायची आहे, समजलं काय? लवकर या. अहो बाई, येऊनच तर राहिलो. आता तुमच्या गावाजवळ पोहोचलो. आता मी फोनच करत होतो का कुठे ये वाचाय म्हणून. तर असं करा मग, सीधे तुम्ही कनी त्या रोड न आखरी याच्यावर या. आखरी म्हणजे दुसरा तिसरंच मकान. तर या तिथं, मग मी बाहेर उभीच राहतो. येतोच मी. बरं ठीक आहे, पोहोचलोच आता. अरे बापरे, माझी एसी येऊन राहिली आता. मस्त एसीची हवा खाईन मी. बल्ली बल्ली मजा येईन आता मला. काय मस्त झोपन आता एसीच्या हवेमध्ये. आज तर मस्त रातभर झोपतो एसीच्या हवेमध्ये. सकाळी 10 वाजेपर्यंत दिवसाने मस्त हवेत एसीच्या, आणि दिवस रात्र मी एसीतच राहतो. काय मस्त माय लाईफ आली. माय काय मस्त जीवन आलं. एसीची हवा मला खावायला भेटून राहिली. आली बाप्पा माई एसी. चला बाप्पा आता लवकर. काऊन शालू, काऊन बाहेर उभी आहे तू एवढ्या उन्हामध्ये? एवढे चटके लागून राहिले. तू काऊन एवढ्या उन्हामध्ये उभी आहे? कोणाची वाट पाहून राहिली? अहो मी एसी घेतली ना बटे, एसी घेतली. आता ऑटोवाल्यानं आता फोन केला. मी फोन केला तर आता येऊन राहिला म्हणे. आता इथंच आहे गावात. आता म्हणजे गावात पोचलाच आहे. आता येतेच घरी तू ऑटो घेऊन. तर तू कधी गेलती घेवाले? अहो हे आणि मी सोबतच गेलतो. आणि सकाळी सहज एसी घेऊन घेतली आणि त्याला सांगितलं तर ऑटो काही भेटला नाही. तर मग तो म्हणे माझ्या मित्राचा ऑटो आहे म्हणे, तर तो आणतो म्हणे. तर मग आता येऊन राहिला तो. आता फिट बी आजच करून देते ना. आज मस्त सविता, आज मस्त एसीची हवा खातो बाई. येजो ना हो माझ्या घरी, येजो एसीची हवा खावाले. आता काय माहित बापा, मी तर एसी न फेसी काही पाहिलं नाही बापा. आमच्या घरी कूलरच आहे. म्हणजे काही हवा म्हणजे कूलर सारखी राहते का हो एसी? आणि किती हजाराची झाली? अहो मी 40,000ची घेतली ना. माय बाई, 40,000ची? बाप रे बाप, एवढी महाग? मी म्हणतो असं 5-6 हजाराची. 5-6 हजाराची भेटते एसी. 5-6 हजाराचा कूलर होते एसी, माहित आहे का? आणि सिद्धीवाले लावते वरत. आणि ते अजून एक मशीन राहते बाई, ते आपल्या घराच्या मागं लावते. हा, आणि अंदर एसीचं ते एसी जे हवा मारते ना, ते थंडक त्याच्यात बर्फ बनते म्हणते बाई. आणि तेच हवा आपल्या घरात फेकते म्हणजे, आणि थंडगार कमरा होते. मी पाहिली बाई, एका साहेबाच्या घरी गेली ना, यायच्या दोस्ताच्या घरी. त्याच्या घरी एसी होती. तर काय मस्त साजरं लागलं. मग यायला म्हटलं मला गरमी सहन नाही होत. म्हटलं घ्या म्हटलं तुम्ही बी एसी. मला नाही पाहिजे म्हटलं कूलरने गिलर. तर मग कूलर सासूबाईच्या कमऱ्यात आहे. आणि मी आता एसी बोलावली. माय बाई, पैशावाल्याच आहे बापा. आता तू या नवरा पोलीसच्याच याच्यात आहे. त्या नवऱ्याजवळ त्याजवळ काय पैशाची कमी आहे? अहो तसं नाही, पैसे तर आहेच म्हणा. पण मला एसी पाहिजेच होती ना. हो लय गरमी होते ना वर. टिनाचं वरतून टीन आहे आणि मग गरमी नाही होत काय? म्हणून मग एसीच म्हटलं, एसीच घ्या म्हटलं. अहो रातभर झोप नाही आहे बाई. रातभर नाही येत होती झोप. दिवसाने भरलं तपे, रात्रीनं मग सकाळी 4 वाजतापासून बरं लागे बाई. एवढी गरमी होय. मग म्हटलं यायला घेऊनच घ्या म्हटलं एसी. मग गेलो होतो आम्ही दोघंही गेलो. सकाळी सण घेतली. हो काय, तुझ्या सासूले माहीत आहे? आणि तुझ्या लहान जाऊच्या इथं नाही घेतली काय? मग सगळ्या घरात एसीची हवा मारण काय? नाही नाही, सगळ्या घरात काय नाही. मी फक्त माझ्या कमऱ्यात लावासाठी घेतली. मी काय त्याच्यासाठी घेतली काय एसी? मी मायासाठी घेतली. हॉलमध्ये काय लावू मी? माझ्या कमऱ्यात नाही लावून काय? 40,000ची घेतली ना, माया त्याच्यासाठी घेईन काय मी नाही खाईन काय हवा? माय कशी हो शालू, एका घरात राहताना अशी बोलता. आता घेतीन तर त्या घेतीन. मग त्याला नाही जरूर, त्याला नाही पाहिजे एसी. माया नवरा पोलीसवाला आहे, किती पैसे कमावते. मग आम्हाला काय कमी आहे? आम्ही थोपा आला ऑटो. ओ दादा या या, इकडे. दादा आहे का घरी? नाही दादा घरी नाही आहे. मला सांगितलं त्याने कुठं फिट करायचे आहे, काय करायचे आहे. तर मी सांगतो ना तुम्हाला. आणा ना अंदर आणा. हा बरं ठीक आहे मग. बाप रे बाप, अशी राहते का एसी? हो चाल ना, चाल अंदर पाहिजे.
या दादा चला कमऱ्यामध्ये ते तिथंच फिट करून द्या अंदरच. अजून काही सामान नाही, सामान गिमान आमच्याच जवळ आहे, फिट करायचं आमच्याच जवळ राहते. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. मी आता बोलावलं नाही कडे. हे होय काय आणलं काय बरे दादा? हे काय होय ना? मी आता नाही बोलावलं. आई त्याला काही बोलू नका, त्याला काही म्हणू नका. आम्ही आज सकाळी गेलो होतो दोघे जण, तर आज सकाळी एसी घेतली आणि आता आणून दिली यायनं. माय बाई पैसे तर नाही होते मग आता. पैसे आता एसी घ्यायला पैसे कुठून आले? हा पैसे नाही मग एसी घ्यायला पैसे कसे आले आता? हा आणि आता एसी लावशील आता बिल कोण भरण? कितला बिल येईन आता एसीचं? नाही ना सासूबाई, बिल गिल काही नाही येत. तेवढं नाही येत बिल. टेन्शन नका घेऊ, बिल काही तेवढं येत नाही. हा आणि 40,000ची झाली आहे एसी. हे भगवान, 40,000 त्याच्यामध्ये गुंतवले. 40,000चं काही सोनं करते, फिक्स करून ठेवती. हा ते तरी फायद्यात राहिलं असतं. सासूबाई पैसे फिक्स करून काय करू? आणि मेली गेली तर गेले पैसे, राहिले त्या बँकेत. आणि आता माझ्या जीवासाठी, आपल्या सुखासाठी पैसे खर्च केले तर काय फरक पडते? किती तपते, किती गरमी होते. हा असं शिजल्यासारखं लागते. म्हणून मी एसी घेतली. आणि कूलरची पंख्याची हवा काही लागत नाही. आणि मला कूलर पाहिजेच नाही होता. पाण्यानं मला सर्दी होते कूलरच्या हवेनं. म्हणून मी एसीच घेवायला लावली, घेतली ना. तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा कधी कधी तुम्हाला गरमी झाली म्हणजे माझ्या कमऱ्यात येऊन झोपत जा. काय बापा कमाई करतेत ना असेच उडवतेत. पण काय जरूरत होती हे एसी न फेसी? कूलर घेऊन येते. हा कूलरची तर हवा थंडी लागते. नाही मला गेले नाही पाहिजे. तुम्हाला म्हटलं ना का मला सर्दी होते. कूलरची हवा मला भावत नाही. कूलरची हवा तुला भावत नाही. आणि हे एसीची हवा एवढी बर्फासारखी हवा हे तुला भावते काय? शालू मी येतो जराशी तिकडून. बरं ये. तुम्हाला माहित आहे ना आपल्या बाईच्या आना घेतली मी ना. हा किती रडते हा गरमीनं गुणगुण करते. मग नाही घेऊ काही एसी म्हणून घेतला मी ना एसी. हा तुम्ही काही नका बोलू. पैसे आमचे होते, आमचे खर्च केले. आणि बिलाचं टेन्शन घेऊ नका. बिल मी भरत जाईल. जेवढं वरचं बिल येत जाईल ना तेवढं मी भरत जाईल. करा बाबा तुमच्या मतानं. तुम्हाला जसं पटते तसं करा. आणि पाळजा त्या लेकराले बिमार लावजो सवय त्या लेकराले एसीची. सवय नाही लागत ना सासूबाई. काय झालं सवय बी लागन तर? आता एवढ्या गरमीत सडवल्यापेक्षा एसीची हवा खाल्ले तर काय बिघडते? 40,000 आणि पोरगी बिमार पडली एवढ्या गरमीनं. 40,000 तिथं लावून काय? आणि त्याच्यापेक्षा 40,000ची एसी घेऊन आली तर त्यांना परवडलं काय? मस्त सुकून शांत झोपही लागन मस्त. हो नाही पाहिजेच नाही एसी. आणि तसं बी ना आपल्या घरी लय तपते. आपल्याच घरी नाही सगळ्याच्याच घरी गरमी होते. हा बरं झालं घेतलं ताई तर तुम्ही. पहा सासूबाई ते कांता तरी म्हणते बरं झालं घेतली तर. शालू ताई मग हॉलमध्ये इथं लावून राहिल्या काय? नाही इथं काय लावू हॉलमध्ये? मी घेतली माया पैशानं. मग माया कमऱ्यात नाही लावू का? असं काय मग आम्हाला काही हवा लागणार नाही. हो जरा अगर तुम्हाला जर गरमी झाली तर माया कमऱ्यात येऊन जा. थोडेसे थंड व्हाले. तुम्ही दोघं झोपले राहत जा ना. आम्ही काय येऊ तुमच्या कमऱ्यामध्ये? अहो तर ते नसल्यावर येत जाजो. मस्त एसीची हवा खात जाजो. मस्त झोपतही जाजो. आणि हो शालू त्याच्यापेक्षा हॉलमध्ये लावले सर्वेचे सर्व मस्त सगळ्यालेच हवा भेटते. हा आपल्या इथं लाव मग. कायले आता तुम्ही तर म्हणत होत्या पैसे खर्च. मी कायले हॉलमध्ये लावू? मी पैसे खर्च केले ना हॉलमध्ये कायले लावू? मी माझ्या कमऱ्यात नाही लावू काय? तुम्हाला तर हवा नाही पाहिजे, तुम्हाला तर कूलर पाहिजे ना. तुम्हाला तर गरमी नाही होत ना. मी माझ्यासाठी घेतली तुमच्यासाठी घेतली काय? दादा चला त्या कमऱ्यामध्ये घेऊन. हो आता काय कुठं लावायचे काय लावायचे सांगून द्या. बार मी फिटिंग करायला येणार नाही. हो आताच सांगतो. तुमचं काय जे काय आहे ते आताच सांगून द्या. कुठं लावायची काय लावायची. नाही तर मग अजून मनाने इथं नाही पाहिजे मग इथं लावा. ये पडणार नाही. मी काही डबल येणार नाही. नाही दादा तू माझ्या कमऱ्यात घेऊन चाल. माझ्या कमऱ्यात लावून दे. बरं ठीक आहे पक्क ना. नाही तर मग तिथून खोलून इथं आणायला लावा. एका घरी तसंच झालं. सासूनं लावली तिच्या कमऱ्यात लावायला लावली. आणि मग तिकून आला तिचा घरवाला म्हणे हॉलमध्ये लावा. सुनी म्हणे हॉलमध्ये लावा. तर मग हॉलमध्ये डबल फिटिंग ते खोलायला लागले. डबल मग त्या हॉलमध्ये लावा लागली. मी असं तामझाम करणार नाही. आताच सांगतो. तुमचं काय झगडेबाण नाही ते मला काही सांगू नका. कुठं लावायचे परफेक्ट मला सांगून द्या. दादा तू चिंता नको करू. लाव ना माझ्या कमऱ्यामध्ये लाव. चल कोणी काही नाही म्हणत. तुला तिथून डबल काढायला नाही लावत. तुला नाही मेहनत लागत. चल
तिथंच लावून दे माझ्या कमऱ्यामध्ये. बरं ठीक आहे. ओ गंगाबाई, अहो माझ्या बहिणीनं एसी घेतली. एसी त्या बहिणीने एसी काय खोटी बोलतो. एसी किती महाग आहे. मोठे लोकच घेतात, आपल्यासारख्यानं घेणं नाही हो. पैशावाल्याचं काम आहे ते एसी घेणं. अहो मी खोटी नाही बोलत, खरोखर घेतली. आताच माझ्या समोर आणली एसी, आणली ना खरोखर ना. अहो तो एसी सारखा कूलर दिसे ठोगी आणला असन. नाही ना हो बाई गंगाबाई, कूलर नाही आणला, एसी व एसी. चल कनी चल, तुले दाखवतो. एसी घेणं होते तिच्यानं. बाप दादाच्या राजात पाहिजे का म्हणा एसी कशी राहते. तर एसी घेते ते काहीतरी. आणि शांताबाई पाशी काय एवढे पैसे आहे का, आणि तिच्या सुनापाशी काय एवढे पैसे आहे काय तिच्या पोराजवळ एसी घेईन ना ते एसी लावू देईन म्हणून. अहो हो ना बाई, शालूबाशी काय कम पैसा आहे का. तिचा नवरा पोलीस मध्ये आहे, तर पैसा तर लय आहे ना, लय भरपूर पैसा आहे त्याच्यापाशी. मग एसी आणली माझ्यासमोर 40,000ची. 40,000ची. मग मले तर खरं यकीनच नाही वाटून राहिलं बाई तुझ्या. काही बोलतं, काही मजाक करतं काय तू माई. हे काय मजाक करायचे. एसी आणली म्हणून ते एसी सांगायला आली मी तुले. अहो खरंच का नाही. चल चल, तुले तिथंच खरं खोटं माहित होईल. अशा फाटक्या घरी मातीच्या घरामध्ये काय एसी लागते काय. त्याच्यासाठी स्टाईलिश मकान चांगलं चांगलं पाहिजे, कमरा पुरा पॅक, तेव्हा कुठं एसी लागते. हा तर तिचा कमरा आहे ना चांगला, तिचं घर चांगलं नाही काय, शांताबाईचं घर चांगलं नाही काय. बरं चाल बा, आता तू म्हणतो तर मला तर नाही वाटत का एसी घेतली असं म्हणून. 40,000 खर्च करन का शांताबाई होईन. ते तर एक एक 2-2 रुपये मोजते कंजूसी करत नाही म्हणा. पण ते एवढी एसी घेऊ देईन काय सुनीले. मला नाही वाटत बाई काही. तुला नाही वाटत ना. चाल चल त्या नजरीनं पाय आणि चाल कोणी. आणि सविताने घेतली आणि तिच्या कमऱ्यात लावासाठी घेतली. तिच्या कमऱ्यामध्ये एसी लावणार आहे ते. हा, हॉलमध्ये नाही, शांताबाईसाठी नाही, तिथं तिच्या कमऱ्यात. हो काय, आपण तर कधी एसी न फेसी पाहिली नाही बापा. आता चाल बरं, काय म्हणतो तू तर एसी होय का कूलर होय आणला तर. अहो काय मी एवढी मॅड आहे का. एसी मध्ये कूलर मध्ये काही फरक नाही समजणार. काहीतरी एसी समजते आणि कूलर बी समजते. नाही ते एसी म्हणजे कूलर निघाले बा तसे, म्हणून म्हणतो. चालून तर पाय मग तुले दिसन. तुले माई गोष्ट खोटी लागून राहिली ना. चाल कनी चाल, तुले दाखवतो एसी. बरं चाल बरं चाल. आणली असन तर पाहतो एसी कशी आहे. तर कधी तर पाहिली नाही बाबा, बाप दादाच्या जन्मात नाही पाहिली कधी. तर आता पाहून घे ना. आणि पाय बाई, एसी चालू करशील 24च्या खाली बिलकुल आणायची नाही. म्हणजे 23, 22 पर कधीच ठेवायची नाही. 24, 25, 26 तुम्हाला 24, 25 जास्तीत जास्त 25 ठेवायची. आणि तसं तर म्हणा 24 ठेवलं तर चालते. 24 पण 24च्या खाली कधी आणायचं नाही. आणि हे पंख्याची बटन आहे. हे पंखा मग तुम्हाला पॉवर कम जास्त पाहिजे तसं मग हे पंखा तुम्ही वापरू शकता. बस. आणि हे बाकीच्या बटनाला हातच नाही लावायचं, बाकीचं काहीच नाही करायचं. हा हो हो दादा ठीक आहे. 24 ठेवत जाईल. बरं बटन कोणते कोणते आहे ते मला सांगून द्या. हे वाली बटन आहे, हे पॉवर कम जास्त करायची. आणि हे 24 24, 25 ज्याच्यावर ठेवायचं आहे ते हे बटन होईल त्याची. ठीक आहे, हे दोनच ठेवायचं बस. ह्या दोनच बटन याचं काम आहे. बाकीचं नाही मग काही केलं तरी चालते. बरं बरं ठीक आहे. आता 24 वरच आहे का मग. हो हो 24 वर. आता थंडी हवा लागून राहिली ना. हो थंडी हवा लागून राहिली. बरं द्या मग आता फिटिंग करायचे पैसे द्या. किती. 500 रुपये द्या फिटिंग करायचे. बरं बरं ठीक आहे. मी तुम्हाला फोन पे करून देईन ना. जो तुम्हाला काय म्हणते फोन पे नंबर तुमचा तोच आहे ना. तुम्ही मी फोन केला होता तुम्हाला तो. हो हो माझ्या सामनेच फोन पे करून द्या ना. हो तुम्ही बिंदास राहा, पैसे कुठं नाही जात, मी देतो. बरं ठीक आहे. बस जमलं ना आता. हो दादा मस्त जमलं. किती मस्त हवाई लागून राहिली, थंड लागून राहिला आता. माय माय माय. अहो सविता, अहो झोपही लागली का हो तुले. हो मला झोपू दे. मस्त हवा लागून राहिली. वा काय मस्त थंड थंड लागून राहिले. पण खरंच पाय किती मस्त हवा लागून राहिली ना. हो मस्त हवा लागून राहिली बाई. आता आता मस्त काय मस्त झोपन आता मी. आज मस्त झोप लागन म्हणे. माय बाई खरंच एसी आणली. मी मजाकच समजत होती. केवढीची झाली व. अहो गंगाबाई,
40,000ची झाली, 40,000ची. हो काय, चांगला आहे बाई, मस्त हवा लागून राहिली. आता चला बरं, तुम्हाला आराम करायचा आहे काय तर या मग पटपट आराम करा. आणि नसेल करायचा तर मग रूमच्या बाहेर व्हा. मी आता मस्त आराम करतो. आता मला दरवाजा लावायचा आहे. दरवाजा लावल्यावर मस्त एसीचा म्हणजे कमरा थंड होऊन जाते, नाही तर मग गरम लागते. गरम नाही लागत पण मग बाहेर जाते. मग हे बाई न सविता झोपली बापा. मला काही नका बोलू बा. आता मला एसीची हवा खाऊ द्या बा. जीवनात कधी एसी नाही पाहिली, आता एसीची हवा खातो. माझ्या बहिणीच्या राजात मला एसीची हवा खावायला भेटून राहिली तर खाऊ द्या मला आता एसीची हवा. चल कांता, बसतं का इथं? नाही. आहाहाहा, काय मस्त थंड थंड लागून राहिलं. बापरे, हे असं पाहिजे तर काय बापा. गरमीने एवढी शिजून गेलती बापा. आता मस्त लागून राहिलं एसीच्या हवेनं. है ना व सविता? येत जाय तू माहिती रोज झोपाले. रात्रीनं बी काय, रात्रीनं काय लिहिशील? कबाब नाही हड्डी बनाले. चल मी आता माझ्या पोरीले आणतो. इथं ह्या कमऱ्यात आहे. आता इकडे आणतो मस्त एसीच्या हवेत. हो जाय घेऊन ये. नमस्कार मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट्समध्ये सांगा. आणि जे नवीन पुराणे आहे त्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं, पण ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नाही तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर पटापट लाईक शेअर बी करा.